मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एकूणच महाराष्ट्रातल्या राजकारणाला इतकं विचित्र वळण परत एकदा लागताना दिसतंय. ठाकरे बंधू, ठाकरे ब्रँड हे चालू असतानाच ज्या प्रकारे राहुल गांधींच्या वोट चोरी या अजेंड्याकडे महाविकास आघाडी वळलेली होती, त्यात अकस्मात येऊन टपकलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्या प्रकारे तो विषय पुढे नेलेला आहे, तो बघितला तर एक गोष्ट लक्षात येते की या क्षणी तरी राज ठाकरे यांनी जणू काय महाविकास आघाडीचं किंवा महाराष्ट्रातल्या भाजप विरोधी राजकारणाचं नेतृत्व आपल्या हाती घेतलेलं आहे. कोणाला ते आवडो न आवडो, कोणाला ते पटो न पटो, पण शेवटी राजकारण आणि राजकारणावरच्या चर्चा या परसेप्शनवर चालतात. म्हणजे ती दिसत असतं, जे भासवलं जात असतं किंवा ज्याचा आभास होत असतो, त्यावरच राजकारणाच्या चर्चा चालतात आणि त्यावरूनच एकूण राजकारणाची दिशा कुठची असेल याविषयीचे नॅरेटिव्ह तयार होत असतात. प्रत्यक्षात निवडणुकीत मतदान झाल्यानंतर आणि मतमोजणी झाल्यानंतर त्यातला कुठला नॅरेटिव्ह, कुठला अजेंडा किती लोकांनी स्वीकारला याची साक्ष मिळते. पण दरम्यान अशा ज्या घटना आणि घडामोडी राजकारणात चालू असतात, त्या घडामोडींचा अंदाज करण्यासाठीच वेगवेगळे ओपिनियन पोल, रेटिंग वगैरे चालतं, सर्वे चालतात. पण त्या सर्वे मधून सुद्धा किती सत्य आपल्या समोर येतं हे गेल्या काही वर्षातल्या निवडणुकांनी आपल्याला दाखवून दिले. जवळजवळ गेल्या 15-20 वर्षात म्हणजे 2014 नंतर नरेंद्र मोदी हे या देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर किंवा त्याच्या आधी निवडणूक मोहीम नरेंद्र मोदींनी 8-10 महिने आधी सुरू केली, तेव्हापासूनच परसेप्शन आणि वस्तुस्थिती यामध्ये किती जमीन आसमानाचा फरक असतो हे आपण बघितलेलं आहे. पण तरीही प्रत्यक्षात मतदान दरवेळेला घेतलं जाईल असं नाही. आणि ओपिनियन पोल कितीही खरे मानायचे म्हटले तरी ते प्रातिनिधिक स्वरूपात असतातच असं नाही. हे वेगवेगळ्या वेळी सिद्ध झाल्यामुळे शेवटी राजकारणाची चर्चा ही परसेप्शनवर करावी लागते. आणि आजच्या क्षणी आपण बघितलं तर अगदी 1-1.5 महिना आधीपर्यंत किंवा मराठी भाषा किंवा हिंदीची सक्ती, मराठी अस्मिता हा विषय ऐरणीवर येण्यापूर्वीपर्यंत राज ठाकरे आणि महाविकास आघाडी याच्यात अंतर होतं. आणि त्याचं कारण सरळ आहे की वेगवेगळ्या वेळी समारंभासाठी किंवा सणांच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या जवळचे आहेत किंवा त्यांच्यामध्ये एक प्रकारची सलगी आहे असं जे परसेप्शन होतं, ते साधारणतः गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये हळूहळू करत विरघळत गेलं आणि ते परसेप्शन आज पूर्णपणे पुसलं गेलंय असं म्हणायला हरकत नाही. अगदी नेमकं सांगायचं तर राज ठाकरे हे महायुतीच्या जवळचे आहेत. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्या अगदी आतल्या गोटातले आहेत, विश्वासातले आहेत, मैत्रीपूर्ण संबंधातले आहेत, हे सुद्धा एक परसेप्शन होतं. कारण वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा राज ठाकरे हे महायुतीत सहभागी झाले नाहीत. लोकसभेच्या वेळेला थोडी तशी चित्र असं निर्माण झालं होतं, बोलणी सुद्धा होत असतानाच्या बातम्या येत होत्या, पण प्रत्यक्षात तसं काही झालं नाही. आणि विधानसभेला तर राज ठाकरे यांच्या पक्षाला स्वतंत्रपणे उमेदवार उभे करावे लागले आणि त्यांच्या पदरी परत एकदा अपयश आलं. त्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली की एक परसेप्शन किंवा एक देखावा असा निर्माण होत असला, आभास निर्माण होत असला
की शिंदे फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये एक प्रकारची गट्टी आहे, तर ती गट्टी राजकीय स्वरूपामध्ये बिलकुल नाही. हे विधानसभा निवडणुका वर्षाभरापूर्वी झाल्या, त्यातून समोर आलं. पण तरीही राज ठाकरे हे भाजपचे विरोधक आहेत किंवा भाजप प्रणित महायुतीचे विरोधक आहेत असं कोणी म्हणायला धजावत नव्हता. कुठच्याही क्षणी ते भाजपसोबत जातील याची चर्चा होती आणि अगदी महाविकास आघाडीतले पक्ष किंवा त्यांच्या चुलत भावाचा पक्ष उभाठा शिवसेना सुद्धा अधूनमधून राज ठाकरे यांच्यावर शरसन्मान करत होते. आणि ही सगळी पार्श्वभूमी अचानकपणे तो हिंदी सक्तीचा विषय किंवा सरकारी निर्णय त्याविरुद्ध उठलेलं काहूर किंवा मराठी अमराठी यावरून मुंबईमध्ये प्रामुख्याने किंवा महाराष्ट्राच्या काही भागामध्ये किरकोळ स्वरूपामध्ये जे मराठी अमराठी वाद आणि हाणामारीपर्यंत विषय गेला. त्यानंतर हळूहळू करत राज ठाकरे हे महायुतीपासून दुरावले किंवा भाजपपासून दुरावले अशी लोकांच्या मनात शंका यायला लागली आणि त्यावर हिंदी सक्तीच्या विषयाने किंवा जीआरने एक प्रकारे शिक्कामोर्तब केलं. आणि दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार आणि ठाकरे ब्रँड दोघे संयुक्तपणे वाचवणार यावर चर्चा सुरू झाली. त्या चर्चेतून जे एक परसेप्शन निर्माण झालंय, आभास निर्माण झालाय, तो आभास अजूनही वस्तुस्थितीच्या स्वरूपामध्ये आपल्या समोर आलेला नाही. याचं कारण राज ठाकरे त्याविषयी एक चकार शब्द बोलत नाहीयेत. बाकीच्या माध्यमामध्ये असेल किंवा अगदी उबाठा शिवसेनेमध्ये असेल, याविषयी चर्चा होत असली किंवा त्याला दुजोरा देणारी वक्तव्य उबाठा शिवसेनेकडून समोर येत असतील आणि आणली जात असतील, तरी राज ठाकरे यांच्याकडून टाळी द्यायला हात पुढे केला असं अजिबात दिसलेलं नाही. आणि मग अचानक वोट चोरीचा विषय हा महाविकास आघाडीचा असताना तो राज ठाकरे यांनी उचलला आणि तेही वोट चोरीच्या विरुद्ध मतदार याद्यांबद्दल बोलायला लागले. आणि बघता बघता एक शिष्टमंडळ, सर्वपक्षीय शिष्टमंडळ आयोगाला यासाठी भेटणार ही भूमिका महाविकास आघाडीने घेतली आणि त्यामध्ये राज ठाकरे सहभागी झाले. तरीही राज ठाकरे महाविकास आघाडीत नाहीत आणि त्यांना घेतलं जाणार नाही, तिसऱ्या चौथ्या भिडूसाठी जागा नाही इथपर्यंत काँग्रेसच्या गोटातून वक्तव्य आल्यामुळे राज ठाकरे तिकडे जातील का याविषयी आशंका मनात पैदा झाल्या होत्या. पण तरीही ठाकरे बंधू एकत्र यावेत, ठाकरे ब्रँड मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पुन्हा प्रस्थापित व्हावा यासाठी महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज पत्रकारांनी आपली सगळी बुद्धी शक्ती पणाला लावलेली आहे. आणि आज जे चित्र निर्माण झाले ते बघितलं तर भले अजेंडा हा महाविकास आघाडीचा असेल, पण झेंडा राज ठाकरे यांच्या हाती आहे हे सगळ्यांना निमूटपणे स्वीकारावं लागेल अशी परिस्थिती या क्षणी निर्माण झालेली आहे. कारण पत्रकार परिषद किंवा त्याच्या आधी 2 दिवस निवडणूक आयोगाच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना जे शिष्टमंडळ सर्वपक्षीय जाऊन भेटलं, त्यामध्ये शरद पवारांपासून राज ठाकरेंपर्यंत मंडळी होती. दुसऱ्या दिवशी पवार नसतील पण पवारांच्या पक्षाचे प्रतिनिधी होते. आणि या सर्व पक्षीय नेत्यांनी आयोगाच्या भेटीनंतर जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये प्रामुख्याने आपण सर्वात प्रभावी असे या भूमिकेचे समर्थक आणि नेते आहोत हे राज ठाकरे यांनी धीर गंभीर उत्तर देऊन आणि मुद्देसूद उत्तर देऊन हा विषय मांडला. तेवढ्यावर राज ठाकरे थांबलेले नाहीत. बाकीची महाविकास आघाडी किंवा त्यातले पक्ष आणि गट पांगलेले असले तरी ऐन दिवाळी असताना राज ठाकरे यांनी ज्या प्रकारे आपल्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा एक मोठा मेळावा मुंबईत
गोरेगावला नेस्को या संकुलामध्ये घेतला आणि त्यामध्ये ज्या प्रकारे आव्हानात्मक भाषा वापरली, ती भाषा बघितली, तो आक्रमकपणा बघितला, तर या क्षणी मी छाती ठोकपणे सांगू शकतो की आज महाराष्ट्राबाहेरच्या कुठच्याही पत्रकाराला, समीक्षकाला विचारलं की महाराष्ट्रातला भाजप विरोधातला सगळ्यात समर्थ असा नेता कोण, तर सहज उत्तर येईल राज ठाकरे. लक्षात घ्या, अजेंडा राहुल गांधींचा आहे, नॅरेटिव्ह काँग्रेसचा आहे, तो आपोआप महाविकास आघाडीने स्वीकारलेला आहे. पण दुसरीकडे त्यावर जितकी आक्रमक भूमिका आणि त्या दृष्टीने पावलं टाकायला राज ठाकरे यांनी सुरुवात केली, तेवढी महाविकास आघाडीतल्या कुठल्याही पक्षाने सुरुवात केलेली नाही. आणि म्हणून एक प्रकारे मला असं वाटलं किंवा दिसलं की अख्खी महाविकास आघाडी ही बघता बघता अवघ्या एक आठवड्यामध्ये राज ठाकरे यांनी पादाक्रांत करून टाकलेली आहे. ज्याला काय म्हणतात, त्या इंग्रजीमध्ये हायजॅक करणं म्हणतात. हायजॅक करणं याचा अर्थ ते विमान किंवा ती बस असेल, प्रवासी वाहतूक असेल, रेल्वे असेल, ती सगळेच्या सगळे कोणीतरी ताब्यात घेतो, त्यातले प्रवासी असतील, चालक असतील, या सगळ्यांना आपल्या इशाऱ्यावर नाचवतो, त्याच्यावर तो सगळा अधिकार आपल्याकडे आहे अशा रीतीने वागायला लागतो. तसं असं दिसतंय की महाविकास आघाडी जी आहे, गेली 5 वर्ष वेगवेगळ्या प्रकारे राजकारण करते, निवडणुका लढवते वगैरे वगैरे, त्यापासून संपूर्णपणे अलिप्त असलेले राज ठाकरे यांनी बघता बघता एक आठवड्यात अजेंड्यासकट महाविकास आघाडी हायजॅक करून टाकलेली आहे. आता पत्रकार परिषदेमध्ये किंवा शिष्टमंडळामध्ये अधिक आक्रमकपणे बोलणारा नेता किंवा प्रश्नांची उत्तर अतिशय मुद्देसूद देणारा नेता आणि एकदा ती भूमिका मांडल्यानंतर त्यासाठी विनाविलंब कामाला लागलेला नेता फक्त राज ठाकरे आहेत. आणि म्हणून अजेंडा कोणाचाही असेल पण झेंडा राज ठाकरेंचा आहे. आणि एक प्रकारे त्यांनी महाविकास आघाडीला किती विश्वासात घेतले मला माहित नाही. महाविकास आघाडीतले तीनही प्रमुख गट पक्ष यांनी राज ठाकरे यांना हे अधिकार दिलेत का माहिती नाही. पण अर्थात जो नॅरेटिव्ह आहे वोट चोरीचा, त्यावर कुठच्याही पक्षाचा, कुठच्याही आघाडीचा मोनोपॉली किंवा मक्तेदारी आणि कॉपीराईट असू शकत नाही. राज ठाकरे यांचा जर तोच आक्षेप असेल तर ते आपल्या परीने त्यांना आक्षेपार्ह वाटलेल्या गोष्टीविषयी आपली आपली राजकीय पावलं उचलून वाटचाल करू शकतात. आणि त्यांनी जर एकत्रित शिष्टमंडळात जाऊन सुद्धा स्वपक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांचा एक मेळावा गोरेगावला घेतला असेल आणि त्याच्या पुढे एक पाऊल टाकून कुठल्याही परिस्थितीमध्ये मतदार याद्या अद्ययावत होईपर्यंत निवडणूक होता कामा नये आणि घेऊ देणार नाही, इतकी टोकाची भूमिका घेतलेली आहे, ती बघितली तर पुढे काय असा प्रश्न पडतो. आणि पुढे काय याचा अर्थ राज ठाकरे जे बोलतायत ते आम्हाला महाविकास आघाडीचे मित्र पक्ष म्हणून, सदस्य पक्ष म्हणून आम्हाला मान्य नाही, आम्हाला निवडणुका महत्वाच्या आहेत असा कोणीही प्रतिवाद महाविकास आघाडीतल्या पक्षाने, नेत्याने किंवा प्रवक्त्याने केलेला नाही. पण ती आक्रमक भूमिका राज ठाकरेंनी घेतली आहे आणि त्यावर संपूर्ण महाविकास आघाडी, त्यांचे नेते पक्ष हे जर मौन धारण करणार असतील तर चित्र स्पष्ट होतं की राज ठाकरे जी भूमिका मांडतायत ती आपोआपच महाविकास आघाडीची भूमिका म्हणूनच जग त्याकडे बघणार आहे. पण विषय तिथे संपत नाही. जर तुम्ही प्रतिवाद करत नसाल तर राज ठाकरे 2 पावलं पुढे टाकून मतदान होऊ देणार नाही, निवडणुका घेऊ देणार नाही असं सुद्धा
अतिशय आक्रमकपणे म्हणतायत, त्याला सुद्धा महाविकास आघाडीच्या पक्षांची एक मौन संमती आहे असं सुद्धा गृहीत धरलं जातं किंवा जाईल. आणि यामध्ये मी जे काय आता सांगतोय त्यामध्ये कुठेही खटकणारं काही नसेल. तर एक स्वीकारायला लागतं, एक मान्य करावं लागतं की राज ठाकरे यांनी कळत नकळत महाविकास आघाडीचं नेतृत्व आपल्या हाती घेतलं आहे. भले आज त्यांनी दिलेले आदेश त्यांच्या पक्षाचे नेते कार्यकर्ते पाठीराखे पाळणार असतील, स्वीकारणार असतील, आणि महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांना ती भूमिका मान्य नसेल किंवा ते राज ठाकरेंचं नेतृत्व आणि आदेश स्वीकारणार नसतील, पण एक गोष्ट साफ आहे की नेता, त्या भूमिकेचा नेता म्हणूनच आपोआप महाविकास आघाडीच्या भूमिकेला आक्रमकपणे रणांगणात घेऊन जाणारा नेता म्हणून राज ठाकरे यांनी अवघ्या एक आठवड्यात आपली प्रतिमा निर्माण केलेली आहे. त्याचा फायदा प्रत्यक्ष राजकारणात किती होईल मला माहित नाही, पण ज्याला परसेप्शन म्हणतात, पब्लिक परसेप्शन म्हणतात, तेव्हा लोकांच्या मनात एक गोष्ट साफ येऊ शकते. अगदी उबाठा शिवसेनेचे पाठीराखे असोत, शरद पवारांचे असोत किंवा काँग्रेस पक्षाचे पाठीराखे असोत, ज्यांना निवडणुकीत गडबड होते याच्यावर 100% विश्वास बसलेला आहे, असे जे जे लोक आहेत त्या लोकांसाठी राज ठाकरे हे नेस्को मधल्या आपल्या आक्रमक भूमिकेनंतर आपोआप नेता बनलेले आहेत. त्यातून ते पुढे काय आंदोलन करतील, निवडणुकीत कसं आडवं येतील हा वेगळा विषय. निवडणूक होईल का, ठरल्याप्रमाणे झाली तर राज ठाकरे काय करतील, असे शेकडो प्रश्न विचारता येतील. पण ज्यांची मनस्थिती अशी आहे की निवडणुकीत गडबड होते, ईव्हीएम मध्ये गडबड आहे, मतदार यादीत गडबड आहे, निवडणूक आयोग लबाडी करतो, अशी ज्यांची श्रद्धा तयार झालेली आहे, त्या वर्गामध्ये सगळ्यात लोकप्रिय नेता या क्षणी कोण असेल तर तो मी म्हणतो की राज ठाकरे असतील. आणि जर तुमचा अजेंडाच राज ठाकरेंनी काढून घेतला असेल तर मग महाविकास आघाडी समोर त्यांचं नेतृत्व स्वीकारणं आणि त्यांच्या बरोबर या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पुढे जाणं, पुढचे सगळं राजकारण हे राज ठाकरे यांच्या काय त्या विचार विनिमय करून करणं हे महाविकास आघाडीसाठी अगत्याचं होईल. आणि त्याऐवजी आक्रमक पवित्रा न घेता परत एकदा ज्या काही निवडणुका होतील त्याच्यात गपचूप उतरणं मान खाली घालून, जसं आता बिहारमध्ये झाले ते झालं, तर मात्र काँग्रेस, राहुल गांधी किंवा उबाठा शिवसेना यांनी जो निवडणुकीतील घोटाळ्यावर गजब केला होता त्यासाठी ते लढायला तयार नाहीत, पण राज ठाकरे लढायला तयार आहेत. हे लोकांच्या डोक्यात गेलं तर आपोआपच त्या अजेंडा आणि त्या भूमिकेचं एक मुखी नेतृत्व हे राज ठाकरेंकडे येतं. आणि म्हणून मी या विषयाला जे शीर्षक दिलेलं आहे की बघता बघता एक आठवड्यामध्ये निवडणूक आयोगाची भेट घेण्यासाठी जे शिष्टमंडळ तयार होतं तिथपासून आतापर्यंतची वाटचाल बघितली तर राज ठाकरे यांनी जवळपास महाविकास आघाडी हायजॅक केली. म्हणजे महाविकास आघाडी नावाची जी राजकीय भूमिका आहे, राजकीय एक कार्यक्रम आहे, भाजपचा कट्टर विरोधाचा राजकारणाचा जो कार्यक्रम आहे, तो बघता बघता राज ठाकरे यांनी हायजॅक केला, हे स्वीकारावं लागेल. पुढे काय होतं मला माहित नाही, पण आजच्या घडीला हे परसेप्शन आहे, हे चित्र तयार झालं असं मला वाटतं. तुम्हाला हे पटत असेल, आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.